आपलंही या नगरसेवक ट्रॉफीमध्ये आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. चला दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये द्यायचे आहेत. खास करून एपी बॉयज नेरुल, आपल्या टीमचा एखादा राखीव खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लवकरात लवकर द्या. या ठिकाणी व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन झालेलं आहे आमचे मित्र स्वप्नील नायक लालू आणि त्यांच्या जोडीला योगेश पाटील जे बोनकोडी गावचे आहेत, त्यांचं करूया आपण नगरसेवक चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. सलामीची जोडी तुम्ही पाहताय गोठवली 11 या टीम कडून तुषार मोहंती आणि स्वराज म्हात्रे. हे चर्चेतले नाव टेनिस बॉल क्रिकेटचे किंबहुना पावसाळी रबर बॉल स्पर्धा सुद्धा या दोन्ही खेळाडूंना गाजवलेले आहेत. यापूर्वी स्वराज म्हात्रे खरं तर गोठवली गावाला पडलेले गोड स्वप्न आहे. स्वराज म्हटले की म्हात्रे म्हटलं की एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू. प्रशांत वाडकर आलाय ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग साठी. डीप मध्ये स्वीपर कव्हर, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, डीप मध्ये लॉंग ऑफ, लॉंग ऑन. पंच ग्रीन सिग्नल करत आहेत. महेंद्र पाटील यांचा इशारा येतोय. लेटेस्ट प्ले. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा शॉर्ट बॉलचा वापर बॅकफुटला जाऊन हलकासा हाफ जॅक केलाय. डीप मिड विकेटला खूप चांगली फिल्डिंग होत असताना एक धाव इथे कंप्लीट केलेला आहे. सिंगलनं आपलं खातं उघडलंय स्वराज म्हात्रेनं आणि या सिंगल बरोबर संघाचा श्री गणेशा टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 1. प्रशांत वाडकर दुसरा बॉल ओव्हर पिच होता. हेलिकॉप्टर साइडला स्ट्रोक लगवलाय. 2 धावा इथे मिळताना दिसत आहेत. तुषार मोहंतीचं सुद्धा खातं उघडलंय आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 3. पहिल्या षटकाला प्रशांत वाडकरने सुरुवात केली. ओहो इथे दूर शरीरापासून दूर टाकला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. त्यामुळे बीट करून चाला विकेट कीपरच्या हातामध्ये. ही लाईन चांगली आहे प्रशांतची. थोडासा बॉडी पासून दूर ठेवला तुषार मोहंतीचा बॉल चांगल्या टप्प्यावरती. यावेळेस पहा पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. डीप मध्ये आता लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चालला बॉल पर्यंत. थोडीशी पंगली मध्ये आणि इथे दोन्ही क्षेत्ररक्षकांना अगदी गुंगी देत असताना बॉल फरार. बॉल सीमारेषा पलीकडे 4 रन. चौकार येतोय तुषार मोहंतीच्या बॅटमधून चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 7. योगेश पाटील तुमचंही हार्दिक स्वागत. यानंतर त्यांची टीम मैदानामध्ये खेळणार आहे बोनकोडी 11 बोनकोडी टीम. आणि खरोखरच आज लारादा मला सांगतात की या स्पर्धेचा अनुषंगानं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो. व्हाईट बॉल तो इशारा येतोय. या स्पर्धेमध्ये जो खेळाडू मालिकावीर राहील त्याला मात्र एक बायसिकल ठेवण्यात आलेले आहे आणि तो बायसिकल आमचे समालोचक मित्र आज ते उद्योगपती झालेले आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये कमी कालखंडामध्ये ज्यांना उंच भरारी घेतलेली आहे आमचे मित्र पांडुरंग किल्लारे, गणेश नाईक साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये एक्सपोर्ट्स बायसिकल मालिकावीरासाठी पुरस्कृत केलेलं आहे. त्यांचेही मनपूर्वक आभार. गणेश नाईक साहेबांबद्दल अगदी निष्काम प्रेम, कट्टर समर्थक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. कट्टर म्हणजे मित्रांनो एकनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ आणि जे काम बोलेल ते होणं म्हणजेच करणं याला म्हणलं जातं कट्टर. आणि खरोखरच आज बरीच उंच भरारी घेणारे ते व्यक्तिमत्व आहेत पांडुरंग किल्लारे. त्यांचं मनपूर्वक आभार. यावेळेचा स्लॉग हिट घुटनाट्य एक तमाशा देख आणि बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या वरून. बॉल ठाटा बाय बाय करत बॉल सीमारेषा पार येतोय स्वराज म्हात्रेच्या बॅटमधून.
या मॅचचा पहिला षटकार. पण सत्कार समारंभाकडे ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे व्यासपीठावरती आमचे आदरणीय श्री स्वप्नील नाईक यांचा सन्मान इथे होईल आणि सन्मान करण्यासाठी मी रवी मेहर यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्त्या सन्मान करावा. ओहो फटका बसलाय लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे खूप चांगला झेल टिपलाय तिथे आणि फलंदाज तुषार मोहंती आउट. पहिला धक्का गोठोली 11 गोठोली टीमला लागला. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 15. त्याचबरोबर बोनकोडे गावचे योगेश पाटील इथे उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. पुन्हा एकदा मी रवी मेहर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्त्या सन्मान करायचा आहे. पहिल्या विकेटचं पतन झालंय. धक्का क्रमांक पहिला लागतोय गोठोली 11 गोठोली टीमला. तुषार मोहंतीनं ड्राईव्ह करत असताना थोडंसं मिस्टामिंग स्ट्रोक जाता पॉवर जनरेट झाली नाहीये आणि तिथे खूप चांगला झेल लॉंग ऑनला प्रशांत वाडकर या खेळाडूच्या माध्यमातून टिपण्यात आलेला आहे. पहिल्या विकेटचं पतन झालंय. टीमची धावसंख्या 15. आता नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आल्या मैदानामध्ये रोनाल म्हात्रे. एक हार्ड हिटर फलंदाज. पावसाळी रबर बॉल अक्षरशः गाजवल्यात स्पर्धा या खेळाडून. पहिलाच बॉल समोर फोर्स करत मारलाय डाऊन दी ग्राउंड आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 रनसाठी षटकार रुनाल म्हात्रेच्या बॅटमधून. ओहो आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु हा बॉल मात्र रुनालसाठी टप्पा पडल्यानंतर खाली राहून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. त्यामुळे बीट केलाय रुनाल म्हात्रेला. षटकार मारून आपलं खातं उघडलं. असे कमी खेळाडू आहेत की ज्यानं मैदानामध्ये आत येऊन षटकारानं खातं उघडलेलं आहे. मग इंटरनॅशनल क्रिकेट असो डोमेस्टिक क्रिकेट असो किंवा आपलं ग्रामीणचं क्रिकेट असो. व्हॉट अ शॉट. टाटा बाय बाय. बॉलला पंख लावलेले आहेत रुनाल म्हात्रेनं आणि त्याने सांगितलंय जा आता उड. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार येतोय. आणखीन एक रुनाल म्हात्रेच्या बॅटमधून षटकार. ऍक्शन रिप्ले अगदी स्लॉट मध्ये बॉल आणि त्याला प्लॉटच्या बाहेरच पाठवलाय. बॉटमॅनचा चांगला वापर केलाय रुनाल म्हात्रेने पटक्यामध्ये. लांबच लांब षटकार मारतो. त्याची फोरआर्मची ताकद त्याच्या मनगटाचा जोर आणि त्याची बॅट स्विंग करण्याची जी पद्धत आहे ना ती काही खेळाडूंच्या वेगळी आहे निराली आहे. काही फटकेबाजी या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 27 या आकड्यावरती 27 ऑन बोर्ड. फुलटॉस बॉल इथे फटका फसलाय. कॅच इटचा कॉल आहे. लॉंग ऑफ येतो बॉलच्या खाली आणि इथे फलंदाज बाद. स्वतःवरती नाराज होतोय रुनाल म्हात्रे. मिस्टामिंग स्ट्रोक झाला कारण फुलटॉस बॉल कोणाला आवडत नाहीये परंतु एक्झिक्यूट करता आला नाहीये. आणि तिथे खूप चांगला झेल टिपलाय शुभमच्या माध्यमातून फलंदाज
रुनाल आउट. बॅटिंगसाठी आता मैदानामध्ये 2 धक्के लागलेत. घोटोली 11 घोटोली टीमला 2 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती 27 धाबा. अखेर रोनितनं विकेट काढली रुनाल मात्रेची. त्याच्या बॅटमधून धाबा येत होत्या, त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळत होते, परंतु लो फुलटोस टाकत असताना गती काढली होती, गती कमी केली होती रोनितनं. त्यामुळेच मिसटायमिंग स्ट्रोक झालाय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा राऊंड विकेटने रोनित बॅकफुटला जात असताना एक चांगला पंच सरपंच दाखवलाय आणि बॉलला पाठवलाय वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल चाललाय सीमा पार. हर्षनच्या बॅटमधून येतोय हा क्रॅकिंग षटकार. चला त्याच दरम्यान या ठिकाणी सन्माननीय श्री गणेश मेहेर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करेन आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. खूप चांगला फटका हर्षनच्या बॅटमधून आलाय आणि ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 33 धावा 33. चांगला स्कोअर उभारलाय. विकेट जरी गमावली असली तरी मात्र सुरुवात चांगली केलेली आहे. हर्षननं त्या अगोदर रुनाल मात्रेनं आलेल्या षटकारानं आपलं खातं उघडलंय. स्वराज मात्रेनं एक षटकार मारलाय आणि तो खेळतोय 2 बॉल त्यानं फेस केल्यानंतर 7 या आकड्यावरती. हर्षन पाटीलनं एक षटकार ठोकलाय, तो खेळतोय 6 या आकड्यावरती. आता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंगसाठी आलाय सॅम. श्यामचा पहिलाच बॉल ओव्हर पिच बॉल आणि हापवाली बनत बॉलला उडवलाय सीमारेषा पलीकडे. आकाशाला गवसणी घालणारा येतोय स्वराज म्हात्रेच्या बॅटमधून षटकार. सॅमवरती आक्रमण आणि या 6 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड 39 धावा. स्वराज म्हात्रेच्या उंचीवरती जाऊ नका, कारण अक्षरशः चांगली बॅटिंग तो सातत्यानं करत असतो आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन ऑन साईडला खेळला, खूप छान बोलवलाय कार्पेटच्या साऱ्या डीपमध्ये मिड विकेटला. रोनित आहे फिकी केली जाईल, ओव्हर थ्रो झाली आणि ते 2 धाबा पूर्ण केलेले आहेत. 2 धाबा येथे मिळताना दिसत आहेत स्वराज म्हात्रेला आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्ड आतापर्यंत 41 धाबा 41. 2.2 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपलाय. 41ला 2 विकेटचं नुकसान. गोटोली 11 गोटोली विरुद्ध एपी बॉईज नेरुल असा सामना तुम्ही पाहताय. नेरुल टीमनं टॉस इथे जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सध्या ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू आहे. ओव्हर लॉक करायचा होता परंतु बॅटची कडा लागली का काय पंचांकडे अपील केली जाते. बघूया आता अंपायर काय डिसिजन देतील. यस, क्रिकेटची इमानदारी दाखवलेली आहे. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता इथे आपली पॉपिंग क्रीज सोडलेली आहे. याला म्हटलं जातं क्रिकेटचं जेंटलमॅन, क्रिकेटची इमानदारी. स्वराज म्हात्रे तुमच्या कार्याला आमचा सलाम आहे. फलंदाज बाद, कॉट बिहाइंड विकेट. विकेटचं पतन झालंय. क्रिकेटची इमानदारी खूप महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. असे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असे 5 खेळाडू आहेत, आपल्याला त्यांची व्हिडिओ नेहमीच यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळते. असे 5 खेळाडू आहेत. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, विल्यमसन जो न्यूझीलंडचा खेळाडू आहे, त्यानंतर हाशिम आमला जो दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे आणि पाकिस्तानचा मोहम्मद रिजवान. असे खेळाडू आहेत की ज्यानं क्रिकेटची इमानदारी आतापर्यंत जपलेली आहे.
इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न, बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. इथे नवीन फलंदाज आलाय वेदांत म्हात्रे बॅटिंगसाठी. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 41. या ओव्हरमध्ये हलकसं कमबॅक होतोय सॅमचं. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. हा बॉल सुद्धा आता बीट करून जाईल क्षेत्ररक्षकाला एक टप्पा घेत. बॉल सीमारेषा पलीकडे वेदांत म्हात्रेच्या बॅटमधून येतोय. त्याच्या इनिंगचा पहिला चौकार. गोलंदाज तयार. बॅकफुटला जात असताना अप्पर स्क्वेअर कट केलाय आणि बॉलला उडवलाय टिपिकल वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं. वेदांत म्हात्रेनं डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय 6 रनसाठी षटकार. या 6 रनच्या मदतीनं आता स्कोर बोर्डवरती रन झालेले आहेत 51 धावा. ॲक्शन रिप्ले या स्ट्रोकचा. वेदांत म्हात्रे बॅकफुटला गेला, त्यानंतर स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि ज्यावेळेस तो स्ट्रोक खेळला, फटका खेळला, त्यावेळेस मात्र वेदांत म्हात्रेचे दोन्ही पाय हवेत होते. काय फटका, इम्प्रोव्हायझेशन याला म्हटलं तर पहा आपल्या स्क्रीनवरती. काय ॲक्शन रिप्ले, काय टेलिकास्ट. बॅकफुटला गेला, स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि स्ट्रोक खेळत असताना पहा त्याचे दोन्ही पाय काही क्षणापुरते हवेत होते. हेड दाखवलं जात आहे. पहा काय टेलिकास्ट दाखवलाय फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून. हे लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगले टेलिकास्ट. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या हे स्कोर बोर्ड आतापर्यंत 51 धावा 51. लास्ट ओव्हरमध्ये आता आदेश आलाय बॉलिंग मार्कवरती. स्वतःचं पहिलं आणि संघाकडून शेवटचं षटक, कारण 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत या स्पर्धेमध्ये. आदेश राऊंड द विकेटने तयार. हर्षनसाठी पहिलाच परफेक्ट यॉर्कर. ज्या टप्प्यावरती बॉल टाकायचा होता त्याच टप्प्यावरती बॉलची पिचिंग केलेली आहे आदेशनं. आणि टप्पा पडल्यानंतर हर्षनला बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या बॉल वरती निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी. दुसरा बॉल सुद्धा ड्राईव्ह करत असताना बॉलर बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, परंतु धाव वाचू शकला नाही आदेश. 1 धाव इथे मिळते हर्षनला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 52 52 ऑन बोर्ड. 3 विकेटच्या नुकसानानंतर अजूनही 4 बॉलचा खेळ या इनिंगचा बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 धावा रोहितनं खर्च केल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 18 धावा सॅमनं खर्च केल्या. ओहो फटका चांगला वेदांत म्हात्रेच्या बॅटमधून. बॉलला उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार वेदांत म्हात्रेच्या बॅटमधून. वेदांत म्हात्रेच्या बॅटमधून हा षटकार आलाय. बॉटमॅनचा चांगला वापर केला वेदांतनं आणि या 6 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 58 धावा 58. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, इथे प्रयत्न फसलाय वेदांत म्हात्रेचा आणि बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. या ओव्हरमध्ये आदेशनं काय केलं तर या आदेशनं गोलंदाजी चांगली केली आणि आदेशला मार सुद्धा लागलाय. आता थोडं हलकंसं कमबॅक होतो आदेशचं. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल, बॅटच्या टू इनला बॉल लागला. विकेट किपर आता स्वतः जातोय बॉल पर्यंत. तिथे 1 धाव आली आदेशच्या खात्यामध्ये आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 59 59 ऑन बोर्ड. अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉलचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये आदेशनं आतापर्यंत 5 बॉलमध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत. जरी त्याला विकेट प्राप्त करता आला नाहीये, परंतु इकॉनॉमी चांगली आहे या षटकाची आदेशची.
पहिल्या 3 ओव्हरच्या तुलनेनं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 15, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18, तिसऱ्या ओव्हरमध्ये 18 धाबा आल्या आणि आदेशनं चांगलं कमबॅक केलं आहे. यावेळेस ऑन साईडला खेळलाय, ऑन ड्राईव्ह ते फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेगचा फेकी केली जाई, रनआउटची संधी आहे परंतु 2 धाबा कंप्लीट. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न, इथे पहा लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला देशच्या माध्यमातून. 3 धाबा येतात हर्षनच्या बॅटमधून आणि या 3 रनच्या मदतीने आता पहिला डाव संपलाय आणि पहिला डाव संपत असताना गोठोली 11 गोठोली या टीमनं धावा बनवल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 62 आणि 63 धाबांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे एपी बॉयज नेरूल या टीमच्या समोर. 63 टू विन. जशी सेकंड डावाला सुरुवात होईल ऐकूया आपण डीजे कडून एक चांगलं संगीत. तब्बर नेते म्हणून आपल्या साहेबांची ओळख आहे आणि त्यांच्याच नावाने हे संगीतबद्ध केलेलं संगीत तुम्ही ऐकताय. काल मी नाईक साहेबांबरोबर भरपूर बोललो आणि खरोखरच आहे आता जो काही कृत्यामुळे काही कारणामुळे आपल्याला जो आता पियाच्या पाण्याचा तो हलकासा तुटवडा जाणवतोय तो काही वर्षानंतर तो तुटवडा जाणवणार नाही आहे. कारण नाईक साहेबांची दूरदृष्टी आणि नाईक साहेबांच्या कर्तृत्वानं जो आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील जो सर्वाधिक पोशीर मोठा धरण आहे पोशीर धरण त्या धरणातून आपल्याला 500 MLD पाणी काही वर्षानंतर आपल्याला प्राप्त होणार आहे आणि त्याचं प्रोव्हिजन आज गणेश नाईक साहेब करत आहेत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. उत्कर्ष दिवा टीमचा कॅप्टन आणि बोनकोडी 11 बोनकोडी टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचा आहे. आज नवी मुंबई शहराकडे पाहिल्यानंतर असं वाटते की आज मगाशी गेल्याच काही दिवसांपूर्वीच स्वच्छता मोहीम जी लीग संपादन झाली त्यात लीगमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने भारतामध्ये 3रा आणि महाराष्ट्रामध्ये पहिला सन्मान स्वीकारलेला आहे. चला बोनकोड 11 टीमचा कॅप्टन आलेला आहे उत्कर्ष दिवा. उत्कर्ष दिवा तुमचा कॅप्टन टॉस साठी पाठवायचा आहे. नवी मुंबई शहराचे लोकनेते आहेत, नवी मुंबईचे शिल्पकार, नवी मुंबईचे आर्किटेक्ट आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मातब्बर नेते म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. 2000 पेक्षा जास्त जनता दरबार पूर्वीच साहेबांना भरवलेत आले होते परंतु आता सुद्धा तो सिलसिला सुरू आहे. आज पालघर जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहताय की बरेच जनता दरबार ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे शहरामध्ये जनता दरबार आयोजित केलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या वाशीमध्ये विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये सुद्धा प्रत्येक 1.5 ते 2 महिन्याला जनता दरबार आपण नाईक साहेबांच्या माध्यमातून पाहत असतो. अनेक लोकांचे प्रश्न अनेक लोकांच्या समस्या ज्या अडीअडचणी आहेत त्यांना वाचा फोडण्याचं काम या जनता दरबाराच्या स्वरूपानं आज आदरणीय श्री गणेश नाईक साहेब करत आहेत. याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटला पाहिजे. आणि पाण्याचा प्रश्न थोड्याच वर्षामध्ये आपल्याला तो प्रश्न सुटणार आहे. कर्जत तालुक्यातील जो पोशीर धरण आहे त्या पोशीर धरणातून 500 MLD पाणी आज आपल्याला नवी मुंबई महानगरपालिकेच्या तर्फे भेटणार आहे आणि याचं प्रोव्हिजन सुद्धा आज आदरणीय श्री गणेश नाईक साहेबांनी केलेला आहे. याचा उल्लेख व्हायला पाहिजे. चला उत्कर्ष दिवा टीम आपण टॉस साठी लवकरात लवकर या, भरपूर उशीर झालाय.
जाऊया बॅक टू द क्रिकेट मैदानामध्ये. तिथे लक्ष ठेवण्यात आलेलं आहे 63 धाबांचं, 63 टू विन. सलामीची जोडी तुम्ही पाहता एपी बॉयज नेरुल्या टीम कडून रणजित आणि त्याच्या जोडीला विशाल. स्ट्राईकला आहे रणजित, नॉन स्ट्राईकला विशाल आणि ओव्हर नंबर 1 मध्ये हर्षन आलाय बॉलिंग मार्कवरती. पहिलाच बॉल फिरवला, गॅप मधून बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे आशू, त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत असताना बॉल सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉल वरती रणजित नाही ठोकलाय चौकार. 4 रन आपलं खातं उघडलंय आणि या 4 रनच्या मदतीनं संघाचा श्री गणेश झालेला आहे. टीमची धावसंख्येला सुरुवात. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 4. दुसरा बॉल पुन्हा एकदा फिरवून हुक करण्याचा प्रयत्न. बॅटला ब्रसून बॉल चाललाय डीप मध्ये फाईन लेगचा. जो शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आता डीप फाईन लेगला चाललाय. बॉल पर्यंत पोहोचलाय तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा मिळताना दिसतात रणजितला. आणि या 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 6 रन. हर्षन पाटील बॉलिंग मार्क वरती. एक तेज तरार गोलंदाज आहे, गती चांगली आहे याच्याकडे आणि टप्पा सुद्धा चांगला आहे. ज्यावेळेस ओव्हर द विकेट तो गोलंदाजी करतो त्यावेळेस मात्र इफेक्टिव्ह असते त्याची गोलंदाजी. यावेळेस केलेली चूक, फुलटोस आणि ते बॉल चालला तर सीमारेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार येतोय रणजितच्या बॅट मधून. बॉल सीमा पार, चौकार. जोडाला मिड विकेटच्या मध्ये डीप मध्ये. इथे फिल्डिंग चांगली होते, रणजितला मिळते 1 रन. आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 11. आज नवी मुंबई शहराची भरपूर चर्चा केली जाते, प्रशंसा केली जाते. याचं कारण आहे आज आपले आदरणीय श्री गणेश नाईक साहेबांची जी दूरदृष्टी आहे ती मात्र अगदी वाखाणण्याजोगी आहे. चला आपण टॉस करणार आहोत. उत्कर्ष दिवा आणि त्यांच्या जोडीला बोनकोड 11 दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. तर टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये विघ्नेश मडवी सर जोडले जातील. आदरणीय गणेश मेहर साहेबांचे शुभ असे की केला जाईल टॉस आणि या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. चला कुशल मडवी यांचे मामा आहेत गणेश मेहर यांचे शुभ असे केला जाईल टॉस. उत्कर्ष दिवा वर्सेस बोनकोड 11 बोनकोड असा पुढचा सामना आपण पाहणार आहोत. 8 संघ आज देखील खेळताना दिसतील. या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस सन्माननीय नगरसेवक चषक 2025 हा पावसाळी क्रिकेटचा रणसंग्राम. येस दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जॉईन झालेत आणि मेहर सर यांचे शुभ हस्ते केलं जाईल टॉस. या स्पर्धेच्या निमित्तानं सारसोळीच्या भूमीवर चाललेला रबर बॉल क्रिकेटचा घमासान आणि कॉल करतील हेड इज कॉल अँड हेड. टॉस जिंकलाय उत्कर्ष दिवा टीम कॅप्टन. काय निर्णय असेल फिल्डिंग काय वाटतं या मैदानामध्ये येत असताना कसं वाटलं आणि काय सांगाल या स्पर्धेबद्दल.
टुर्नामेंट तर चांगली आहे, आम्हाला दरवर्षी खेळायला आवडतं, पण लारा दादाचा आम्ही धन्यवाद मानतो की त्याने आम्हाला खेळायची संधी दिली. पार्थ, आपके साथ टॉस आप जीते तो क्या डिसीजन होता? बैटिंग ही करने वाले थे। यस, जो चाहिए था वो मिला। कैसा लगा पहली बार आने के बाद इस ग्राउंड में? बहुत बढ़िया आयोजन है, खेलने को मजा आया। विश ऑल द बेस्ट दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। उत्कर्ष दिवा टीम कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं बोनकोड 11 बोनकोड टीमला। जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया उमेश म्हात्रे सरांना। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद। चला, धन्यवाद विघ्नेश मडबी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होतो। उत्कर्ष दिवा या टीमनं टॉस इथे जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे बोनकोड 11 या टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना। जाऊया मैदानामध्ये, तिथे लक्ष आहे 63 धावांचं। धावा झाल्या 13, अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे आणि ते विकेटचं पतन झालेलं आहे। स्वराज म्हात्रेनं विकेट काढली विशालची। पहिला धक्का एपी बॉयज नेरुल या टीमला। नवीन फलंदाज अक्षय बॅटिंगसाठी चाललाय, म्हणजे अजूनही 16 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी आहे आणि 16 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे। लक्ष आता कठीण होत चाललाय, आतषबाजीच करावी लागेल। चौकार षटकारांची किंबहुना एअर स्ट्राईक, म्हणजे बॉल अगदी सीमारेषेच्या पलीकडेच पाठवायचे आहेत, तरच हा सामना जिंकू शकतो एपी बॉयज नेरुल। त्याचं कारण आहे 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे। न्यू बॅटर अक्षय लेफ्ट हँडर बॅटर आहे, स्वराज म्हात्रेच्या विरोधामध्ये आता बॅटिंग करण्यासाठी तयार। अजूनही रन दिली नाहीये स्वराज म्हात्रेनं। 2 चेंडूंचा खेळ संपला, 1 विकेट त्यानं प्राप्त केली। पहिला बॉल डॉट टाकलाय। एक चांगला जिनियन ऑलराऊंडर खेळाडू, ओटोली गावासाठी सातत्यानं तो प्रतिनिधित्व करत असतो। हा बॉल शॉट टाकलाय आउटसाइड द ऑफ स्टंप, त्यामुळे अंपायर सिग्नल करतायत व्हाईट बॉल। एक्स्ट्रा रन मिळते टीमच्या धावसंख्येमध्ये। टीमची धावसंख्या आता 14, म्हणजे अजूनही 16 बॉल 49 धावांची आवश्यकता। पुन्हा एकदा ऑफ कटर करण्याचा प्रयत्न, जास्त बाहेर काढला बॉल, त्यामुळे पुन्हा एकदा अंपायर महेंद्र पाटील यांचा इशारा आहे व्हाईट बॉल। एक्स्ट्रा 2 दिलेत, टीमची धावसंख्या 15। हा बॉल सोडलाय, टप्पा पडल्यानंतर भागदी क्विकर बन चांगली उचली प्राप्त केली होती या बॉलवरती। स्वराज म्हात्रेनं सोडून दिला विकेट किपरसाठी, बीट झालाय इथे फलंदाज अक्षय। यावेळेस पहा धीम्या गतीनं ऑफ कटर केलाय, म्हणजे लेफ्ट हँडेड साठी आता लेग कटर होता बॉल, परंतु विकेट किपरनं लाईन मिस केली, त्यामुळे सिंगल येते। सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती रन झालेले आहे 16। खूप चांगली गोलंदाजी करतोय स्वराज म्हात्रे, कुठल्याही फलंदाजाला वीट देत नाहीये, जास्त जागा देत नाहीये मोठा फटका खेळण्यासाठी। यावेळेस पहा वेगाने टाकलाय, तेच तर बॅकफुटला जाऊन मात्र कट केला बॉल, डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे। खूप चांगली फेकी केली जाईल, एकच धाव इथे मिळते फलंदाज रणजितला आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 17 धावा। 63 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये। 63 टू विन। सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस। पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर पडल्यानंतर आतमध्ये आला बॉल आणि बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये। या ओव्हरमध्ये स्वराज म्हात्रेचा प्रवास चांगला राहिलाय। या ओव्हरमध्ये स्वराज म्हात्रेने खूप चांगली गोलंदाजी केली आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या आहे एपी बॉयज नेरुल एक गडीबाज 17। आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये अजूनही धावांची गरज आहे या मॅच मध्ये। 46 12 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता। रुणाल म्हात्रे ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग साठी आलाय राऊंड द विकेटने। रणजित साठी पहिला बॉल, 12 चेंडू 46 धावा। पहिलाच बॉल ओव्हर पिच होता, परंतु गती जास्त होती या बॉलवरती। ड्रायव्हिंग लेंथ वरती हा बॉल होता, परंतु ड्राईव्ह झाला नाही रणजितच्या माध्यमातून। बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये। पहिला बॉल अगदी अचूक टप्प्यावरती टाकला रुणालनं डॉट बॉल।
डेड बॉलचा इशारा येतोय. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 46 धाबांची आवश्यकता. बॅकफुटला जास्त असताना फटका चांगला आहे. खट शॉट आणि उडवला बॉल. पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे रणजितच्या बॅट मधून येतोय हा क्रॅकिंग षटकार. या 6 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या झपाट्याने वाढते 23 या आकड्यावरती. म्हणजे अजूनही 40 धाबांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न जास्त बाहेर टाकलाय. पंच सिग्नल करतायत व्हाईट बॉल. किंबहुना 1 फॉर दी ओव्हर सुद्धा वॉर्निंग दिली जाते रुणाल म्हात्रेला पंच महेंद्र पाटील यांच्याकडून. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वा भाई वा, खूप चांगला झेल वेदांत म्हात्रेनं पकडलेला आहे. फलंदाज होईल बाद. फटका तर चांगला होता, देखना होता, चिकना होता, परंतु तिथे वेदांत म्हात्रे होता अभेद्य पहाडासारखा. आणि तिथे खूप चांगलं जजमेंट करत असताना अगदी सीमारेषेच्या लगत त्यानं झेल टिपलाय पॉइंटच्या दरम्यान. आणि ते रणजित आउट. आणखीन एक विकेटचं पतन झालंय. एपी बॉईज नेरूल या टीमला लागलाय दुसरा धक्का. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 24. नवीन फलंदाज आता बॅटिंग साठी चाललाय स्वप्नील. 24 धाबा झाल्यात. 3 बॉलचा खेळ संपलाय. सूरज म्हात्रे नंतर रुणाल म्हात्रेने सुद्धा विकेट काढलेली आहेत. 9 बॉल मध्ये करायचे आहेत अजूनही 39 धाबा. आता लक्ष कठीण होत चाललाय. 9 बॉल 39 धाबा म्हणजेच जवळ 6 षटकार ठोकावे लागतील कमीत कमी. ॲटलिस्ट हा बॉल आउटसाइड धावस्तंभ थोडासा बाहेर टाकलाय. पंच सिग्नल करतायत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. म्हणजे आता 9 बॉल मध्ये 38 धाबांची गरज आहे. स्वप्नील बॅटिंग साठी आलाय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. ड्राईव्ह करत असताना बॅटची आतली कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. इथे थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक जातोय तुषार मोहंती बॉल पर्यंत. पाईच्या स्वरूपामध्ये सिंगल येते. माफ करा, बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्ड होते. रन झालेत 26 धाबा. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. इथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु बॉल त्याला हुलकावून दे सीमारेषा पलीकडे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या भरून बॉल चाललाय. 4 रनसाठी चौकार. अक्षयच्या बॅटमधून चौकार येतोय. आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 30 धाबा. म्हणजे अजूनही 33 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा रुणाल राऊंड द विकेटने. फुलटोस बॉल. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. डीप मध्ये आता बॉल चाललाय परंतु कव्हरचा क्षेत्ररक्षक हर्षन पाटीलनं थोडीशी घाय केली. बॉल अडवण्याचा प्रयत्न. बॉल ग्रीप झाला नाही त्यामुळे 2 धाबा. लगेच संधीचा फायदा घेतला या दोन्ही बॅटरनं. अक्षय स्वप्नीलनं 2 धाबा एक सोडल्यात. अक्षयनं 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 32. षटकाची होते समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धाबा. आता 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूमध्ये अजूनही 31 धाबांची गरज आहे. 6 बॉल आणि 31 धाबा. ॲटलिस्ट 5 षटकार ठोकावे लागतील या मॅच मध्ये. एपी बॉईज नेरूल या टीमला. नेक्स्ट मॅच मध्ये उत्कर्ष दिवा या टीमनं टॉस जिथे जिंकलाय प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भोनकोड 11 भोनकोड या टीमच्या विरुद्धामध्ये. ओव्हर झालेले आहे. वाईट पकडूनच ओव्हर झालेले आहे लक्षात घ्या. 6 बॉल आणि 31 धाबांची आवश्यकता. वेदांत म्हात्रे बॉलिंग साठी आलाय. ज्यानं बॅटिंग सुद्धा चांगली केली. तिथे पॉइंटला खूप चांगला झेल त्यानं टिपला आणि नंतर मात्र बॉलिंग साठी आलाय.
पहिला बॉल वेगाने टाकला, मिस्टामिंग स्ट्रोक आहे, परफेक्शन झालं नाहीये, कनेक्शन झालं नाहीये. एक धाव मिळताना दिसते आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा आहेत 33. म्हणजे आता 5 चेंडू आणि एक्झॅक्टली 30 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 5 मध्ये 5 उत्तुंग षटकार या मॅच मध्ये मारावेच लागतील एपी बॉयज नेहरू या टीमला. पहिला बॉल बॅकफुटला जात असताना हा पाम चॅक केला, बॅटच्या आतलीकडे घेतल्यानंतर बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव मिळते अक्षयला. आता 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 29 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. लक्ष आता भरपूर कठीण चाललंय, दृष्टिक्षेपात आता राहिलं नाहीये लक्ष एपी बॉयज नेहरू या टीमच्या. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हॅमर करण्याचा प्रयत्न. बघूया पंच आता काय सांगतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. म्हणजे 4 बॉल 28 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 28 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. व्हाईट प्लस 27 धावा, माफ करा, व्हाईट प्लस 1 म्हणजे 4 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. वेदांत म्हात्रे खूप चांगला वेग आहे याच्याकडे, प्रचंड वेग. पोलरलेनचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पायावरती लागला, इथे धाव येणार नाहीये. डॉट बॉल म्हणजे 3 बॉल मध्ये अजूनही 27 धावांची आवश्यकता. तर जवळ या मॅचची औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. यावेळेस फटका चांगला ऑन साइडला खेळलाय, गॅप मधून 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल सीमारेषा पलीकडे अक्षयच्या बॅट मधून येतो हा चौकार. 2 बॉल आणि 23 धावा. 2 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. हे दोन्ही बॉल औपचारिकता आहेत या मॅचचे. यावेळेस थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला गॅप शोधली आणि एक टप्पा घेत बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन अक्षयच्या बॅट मधून. हे पटके अगोदर यायला पाहिजे होते, परंतु आता येऊन फायदा नाहीये. पराभवाचं जे धावांचं अंतर आहे तेच फक्त कमी होईल. 19 करायचे आहेत आणि हा सामना 18 रन जिंकलेला आहे गोठोली 11 गोठोली या टीमनं. एपी बॉयज नेहरू या टीमला पराभूत केलं. वेल प्लेड, अभिनंदन गोठोली 11 गोठोली. आणि हारणाऱ्या टीमला सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार